सत्तेतल्या राष्ट्रवादीला कॉर्नर करण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये नरहरी झिरवळ यांच्या केबिनमध्ये अँटी करप्शन ब्युरोची रेड करवली आणि त्यामुळे नरहरी झिरवळांचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांनी केली. जर एखादी तक्रार मिळाली तर देवेंद्र फडणवीसच्या केबिनमध्ये रेड होईल. त्याचा काही देवेंद्र फडणवीसशी संबंध नसतो, त्याचा काही नरहरी झिरवळशी संबंध नसतो. आपल्याकडे मी अँटी करप्शन ब्युरोला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या वेळेस एखादी तक्रार येते, कुठल्या लेवलला तक्रार आहे हे बघू नका. त्यांना पूर्णपणे मी स्वातंत्र्य दिलंय की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कारवाई करा. त्यामुळे अशा पद्धतीनं जर कोणी मागणी करत असेल तर कारवाई होईलच. उद्या माझ्याही कार्यालयामध्ये जर कोणी एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीनं व्यवहार केला तर त्यालाही पकडण्याची मुभा ही मी दिलेली आहे. असा कोणी एखादा कार्यालयात पकडला गेला याचा अर्थ त्या मंत्र्याचा त्याला आशीर्वाद आहे, त्याला वरद हस्त आहे असं समजण्याचं कारण नाहीये. तसे पुरावे अद्याप तरी कुठलेही नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींना जोडणं हे काही योग्य नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही तीनही पक्ष हे अतिशय समन्वयाने चाललो. त्यामुळे आम्हाला असल्या प्रकारचे धंदे करण्याची आवश्यकताही नाही. सीएम साहेब, विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की मंत्रालयात ही एसीबी कारवाई करतं, तेही मंत्र्याच्या दालनात करतं. फक्त लिपिकावर कारवाई होते आणि सचिवाला दुसऱ्या खात्यामध्ये पाठवलं जातं. अशा वेळेस मंत्र्याची चौकशी होणार आहे का? नाही, समजा मंत्र्याच्या विरुद्ध पुरावा असता, एसीबी ट्रॅप कधी करतो माहितीये, त्याच्याकरता आधी पूर्ण पुरावे तयार होतात, संभाषण तयार होतं, संभाषण टेप होतं, किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यासोबत कोणीतरी जाऊन काय बोलणं झालंय त्याची नोंद घेतं. या सगळ्या नोंदी असतात. त्या नोंदीमध्ये ज्यांची नावं येतात, ज्यांच्या विरुद्ध पुरावे असतात, ज्यांच्या विरुद्ध थेट पुरावे असतात, त्यांच्यावर कारवाई होते. आणि आता समजा एक लिपिक आहे, त्या लिपिकाने पैसे मागितले आणि त्याला पकडलं, तर त्याच्यावर योग्य प्रकारे सुपरविजन न करणारे जे वरचे अधिकारी असतात त्यांच्यावरही काही ना काही कारवाई होते, म्हणून त्यांची बदली होते. आता या संदर्भात ज्यांची बदली झालेली आहे त्यांच्याबद्दल अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती नाहीये. मी ती पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला बोलेन. पण या सगळ्या प्रकरणामध्ये कुठल्याही पुराव्यामध्ये, कुठल्याही कन्व्हर्सेशनमध्ये मंत्र्याचं नाव आलेलं नाही. ते जर आलं असतं तर आम्ही निश्चितपणे मंत्र्यांना देखील राजीनामा मागितला असता, पण ते कुठेही आलेलं नाही. मंत्र्याच्या दालनात होते, राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसतो असं तुम्हाला वाटत नाही का? मंत्रालयात हो का तहसीलदाराच्या कार्यालयात हो, अशी कुठली घटना घडली तर राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का पोचतोच. कारण कोणीही राज्य सरकारचा अधिकारी किंवा कर्मचारी ज्यावेळेस अशा प्रकारची लाचखोरी करतो तर ते कुठल्या शासनाला भूषणावं नसतंच. आणि म्हणूनच तुम्ही बघा, याला दोन्ही पद्धतीनं पाहता येईल. एक पद्धत ही आहे की कारवाई न करणं, पण दुसरी पद्धत आम्ही अवलंबलेली आहे की मोठ्या प्रमाणात करा. तुम्ही बघा, रोज तुम्हाला लक्षात येतील, रोज आम्ही 0 टॉलरन्स ठेवलाय. रोज कुठे ना कुठे कारवाई चाललेली आहे. कारण एसीबीला सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं जर कोणी वागत असेल आणि जनसामान्यांकडनं पैसे वसुली होत असेल तर कारवाई कराच. आता याला कोणी दुसरं हे म्हणू शकेल की लाचखोरीची प्रकरणं वाढली नाही, कदाचित हे आधी करत असतील पण तुम्हाला माहिती नव्हतं किंवा तुम्ही कारवाई नसेल केली. समजल्याबरोबर कारवाई करणं हाच याच्यावरचा उपाय आहे.